चामुंडाई जय। ओम ह्रीं क्रीं चामुंडाई जय। ओम ह्रीं क्रीं रोल खायचाय मला माझी इच्छा आहे। ओम ह्रीं क्रीं रोल खायला मला माझी इच्छा आहे। ये कुल्फीवाले अरे मी हे बाबा हे काय तुझं चाललंय काय करतोयस? अरे पप्पा हा मी ब्लँकेट कळतोय। ब्लँकेट एवढी थंडी वाजते घेऊन येतो थांब। अरे काय मग ब्लँकेट नाही मग ब्लँकेट। हा गेलो होतो बँकेत ते म्हणले समोसे नाही पाठवलं मला। अरे हे बघ हा ब्लँकेट हे केलं ना हा की ऍटमे येतात। ऍटम येतात आयला मस्ते चल चल कर अरे आयटम नाही मग ऍटमी आपल्या आयटमी ते असतात बघ ते ऍटमी अच्छा आत्मे आत्मे ऍटमी। अरे वा वा कर ना ते कसं करतात मग ये ह्याच्यावरती बोट ठेव। ओम भगभुगे भगभुगे भगनी भागोदरी। नाही आली आज कोण कामवाली भागोदरी नाही आली म्हटलंय ना माझा तो म्हणतो दे हा हा ओम भगभुगे भगभुगे भगमासे भगनी भू भागोदरी ओम फट स्वाहा। इथे कुणी आत्मा आहे का? हॅलो हॅलो आधी फोन लाव ना मग बरं हॅलो तुम्ही तिथे आलाय काय आहे? पाऊस येतोय ना कोणीतरी पाऊस नाही मग काय आत्मा। कोणी बोलवलंय मला? कोणी बोलवलंय मला? तुमच्या दोघांपैकी कोणी बोलवलं मला? चल रे मी कशाला काम धंदेवाला माणूस मी चल रे माझी मस्करी करताय? कशाला माझी मस्करी केलेली चालणार नाही। नाही माफ करा ना मी नाही पप्पा तुला पण पकडलंय? नाही मी असंच केलं तू करतो म्हणून। तुम्ही दोघांनी माझी मस्करी केलीत आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या बरोबर। चला चला माझ्या बरोबर। दादा नको ना दादा दादा कराल माझी मस्करी कराल कराल सोड त्यांना सोड म्हणतो ना। हा सोडलं सोडलं सोडलं। कोणात तुम्ही? हे माझे सिनियर आहेत। सिनियर हा म्हणजे कोण? डॉक्टर निलेश साबळे। हा अरे हे काय झालं रडता? काय झालं रडायला काय झालं? तू कुठे गेला होता? मी ह्याच्या बरोबर गेलो होतो हा मला घेऊन गेला होता। तू खला आहेत का भूत आहेत? नाही मी खराच आहे पण भूत मला घेऊन गेला। अरे खरा आहे रे। कुठं घेऊन गेला होता भूत तुला? काय आता आपला कार्यक्रम एवढा पॉप्युलर झालाय ना तिकडे सुद्धा आपल्याला बोलवायला लागलेत आता। तिन्ही लोकात मला काम करावं लागतं म्हणजे लोकांमध्ये आपला कार्यक्रम हिट होईल ना। आता तुम्हाला वाटत असेल हा पुष्कर श्रोत्रिय म्हणून हा पुष्कर नाहीये। मग हो नाही हे पुष्करचं भूतच आहे पण ते आपल्याला भेटायला आलेलं आहे। तर पुष्करच्या या भूताला मी विनंती करतो प्लीज तू आमच्या सोबत बस। जोरदार टाळ्या। तर पुष्कर श्रोत्रीकडे आलेत म्हटल्यानंतर असे जादूचे प्रयोग इकडे सुरूच राहणार आहेत। बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या। वा पण पुष्कर मला आता कळून चुकलं की या सिनेमात तू भूत आहेस। पण मी एकटाच नाहीये भूत। हा माझ्या बरोबर माझी बायको पण भूतच आहे। अच्छा बोलव तिला 1 मिनिट। मला वाटलं इकडून येतील तुम्ही डायरेक्टली तुमच्या भूतांमध्ये बरं असतं। म्हणजे मी गजानन एक बोटे आणि ही माझी बायको गामिनी एक बोटे।
क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शर्वाणी पिल्लई यांच्यासाठी. अजून 6 लहान लहान भूत सुद्धा आहेत. 6 लहान लहान भूत पण आहेत सिनेमात. हा म्हणजे आम्ही दोघं कुटुंब वत्सल अशी 2 भूत आहोत आणि आम्हाला 6 मुली आहेत. अच्छा. त्यामुळे एकंदरीत 8 भूत असं या सिनेमात आम्ही एकत्र वावरतो आम्ही. पण माणसं आहेत की नाही सिनेमात? आहेत ना, 2 अत्यंत गोड माणसं आहेत. अच्छा, ती मला माहिती आहेत. मी थोडीशी माहिती काढली. मला असं कळलं की तुम्ही कोणाच्या तरी घरात राहायला आलाय. करेक्ट. तुम्ही पेईंग गोस्ट आहात त्यांचे. येस. आणि ज्यांच्या घरात राहायला आलेत त्यांचं नाव आहे मामा मामी. बरोबर आहे ना? करेक्ट. पण त्याचं मामा मामी नाव काय मला अजून कळलेलं नाहीये. तर आता त्या मामा मामींना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्यासाठी. उमेश, प्रिया, मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. काय रे आय मे किल यू ऑन दिस. हे तुम्हाला वाटत असेल मी फंबल केलाय. फंबल तुम्हाला वाटत असेल हे फंबल नव्हतं, हे चुकून मनातलं गेलं पण लक्षात नाही आलं की तिथे उमेश खरंच असणार आहे. सॉरी प्रिया, मी तुला खूप मिस करतोय. आणि सॉरी उमेश, मी तुला समोर बोलतो. जोरात टाळ्या पाहिजे उमेश आणि स्पृहासाठी. उमेश आणि स्पृहा आलेले आहेत आणि त्यांना मामा मामी का म्हणतात हे मला अजून कळलेलं नाही. तसे मामा मामी नाही आहोत आम्ही. माझं नाव या चित्रपटात मी जी व्यक्तिरेखा करतोय त्याचं नाव आहे माधव माटेगावकर. अच्छा. त्यामुळे मामा. आणि मी जी भूमिका करते ती आहे माधवी मिरजकर म्हणून ती मामी. पुष्कर पासून मला सुरुवात करायची आहे. काय आहे पेईंग गोस्ट? आम्ही 2 भूत मुंबईमध्ये जागेचा प्रश्न असल्यामुळे उमेशला विचारतो की बाबा रे, आम्हाला भूतांना जागेचा प्रश्न आहे, तर तुझ्या घरी आम्हाला राहायला जागा मिळेल का? अच्छा. मग उमेश म्हणतो, अहो तुम्ही कोणाला दिसत नाही, सहज येऊन राहू शकला असतात, असं विचारून काय येतात? तर मी त्यांना सांगतो, काय जिवंतपणी झालेले संस्कार आम्ही मेल्यानंतरही विसरत नाही. त्यामुळे कोणाकडे राहायला जायचं त्याची परवानगी असल्याशिवाय आम्ही त्या घरात राहत नाही. असं म्हणून आम्ही उमेशच्या घरात आम्ही राहायला जातो. आणि मी एकटा जात नाही, मी, माझी बायको आणि आमच्या 6 मुली असे आम्ही एकत्र राहायला जातो. क्या बात आहे. मला कळलं की एक तू भूत आहेस. आता मला शर्वाणीला विचारायचं आहे की तुझी भूमिका कशी आहे? आमचा एक संसार आहे जो आम्ही ज्या भूतयोनीत आहोत तिकडे, आणि 6 मुलींना घेऊन ह्याच्याबरोबर मी उमेशकडे राहायला येते आणि जवळजवळ त्याच्या घरावरती कब्जा असतो माझा. म्हणजे स्वयंपाकघर माझं असतं सगळं अगदी. सो आम्ही त्याच्या घरात आमचं घर असल्यासारखंच राहतो. जसं पुष्कर म्हणाला की आम्ही भूत असल्यामुळे आमच्यावरती काहीही बंधनं नाही आहेत तिकडे. आणि आमच्या मुलींनी ह्याचं नाव मामा असं ठरवून टाकलं असतं. म्हणजे जो तुला प्रश्न पडला होता की मामा मामी कसे असू शकतात हे, तर त्या आमच्या मुलींमुळे हे मामा मामी झाले आहेत तिकडे. आता उमेशकडे मला यायचं आहे. पहिल्यांदा एक कॉम्प्लिमेंट. उमेश आणि स्पृहा, तुम्ही खूप छान दिसताय आज. म्हणजे मला शाळेतले दिवस आठवले. शाळेत माझ्याकडे खोडरबर होता असा फुलांत, तसा तो दिसतो. ती नटराजची पेन्सिल असते ना. आता ह्याची तयारी आहेच की प्रत्येक वेळेला सुरुवात केली असं राहायचं. पेन्सिल म्हणतात. उमेश, तू भूतांना इतकं कोऑपरेट करू लागलास या सिनेमात, म्हणजे ह्याचं काय कारण होतं की हॅपी जर्नीमध्ये प्रिया बापटनी केलं म्हणून? नाही नाही, तसं नाही आहे. घरी काही ऑप्शन नसतो. तसा इथेही काही ऑप्शन नव्हताच. मी या चित्रपटामध्ये माधव माटेगावकर ही भूमिका करतोय. जसं सांगितलं तसं तो अत्यंत साधा आहे, सरळ आहे, लाजरा बुजरा आहे आणि तो कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. मग या स्वभावाचा त्याच्या आजूबाजूचे लोक गैरफायदा घेत असतात. तसंच मी त्याला सुद्धा नाही म्हणू शकलो नाही की भूतालाही माझ्या घरी जर राहायला यायचं असेल तर ये बाबा, काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तो इतका साधा आहे की त्याला जी मुलगी आवडते आहे तिलाही तो प्रपोज करू शकत नाही आहे. अच्छा. मी जे माझ्याही आयुष्यात घडलं होतं. पण म्हणजे कसं तेवढं धाडस माझ्यात नाही आहे. हे कुटुंब जेव्हा माझ्या आयुष्यात येतं त्यानंतर माधवचं आयुष्य कसं बदलतं, त्याच्यात कसा कॉन्फिडन्स येतो, तो कसं हिला प्रपोज करतो, त्या दोघांचं लग्न होतं,
पण लग्नानंतर हिला कसं सांगायचं की आपल्या घरात, आपल्या या संसारात आपल्यासोबत भूत सुद्धा राहत आहेत. अच्छा. आणि ते तिला सांगितल्यानंतर तिची काय रिॲक्शन असेल, आमचा संसार टिकेल की ह्यांची मदत होईल, हा आहे चित्रपट अ पेइंग होस्ट. वा. स्पृहा, तू व्यक्तिरेखा साकारतेस ती कशी आहे? ती मुलगी अतिशय हट्टी आहे. मुळात तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. ते एका ऑफिसमध्ये काम करतात आणि तिला माहिती आहे की त्याला मी आवडते. तिचा हट्ट असं आहे की काही झालं तरी मी विचारणार नाही, विचारायचं त्यानेच, कम वॉट मे. मग माझं लग्न नाही झालं तरी चालेल. मग फायनली तो तिला या सगळ्या भूतांमुळे का होईना आपण प्रपोज करतो, धाडस आणतो. फायनली त्यांचं लग्न होतं आणि मग लग्नाच्या नंतर तिला बिचारीला काहीच माहिती नाही की आपला नवरा साधा सरळ दिसत असला तरी त्याची भूतांपर्यंत पहुंच वगैरे आहे हे तिच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आणि सो तिच्यापासून ते सगळं लपवताना त्याची जी काही तारांबळ उडते, दॅट इज अ पेइंग होस्ट. वा वा. खरं तर उमेशकडे बघून असं वाटत नाही की त्याला कोणी त्रास देईल, पण या सिनेमात एक व्यक्ती आहे म्हणे जो त्याला सतत त्रास देत असतो आणि तो त्यांच्या चाळीमध्येच राहत असतो. तर त्या व्यक्तीला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समीर चौगुले यांच्यासाठी. समीर, मी आत्ताच म्हणालो की या सिनेमामध्ये तुम्ही यांना त्रास देता. वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही कोणाला त्रास देऊ शकता, पण असं का करताय? नाही, ती भूमिकाच तशी आहे. म्हणजे प्रत्येक चाळीत आपण एखादं कॅरेक्टर असं असतं की कशाचंच त्याला समाधान वाटत नाही, प्रत्येक गोष्टीचं त्याला काहीतरी खूपच असतं. तसा मी आहे. आणि ह्याच्या स्वभावानुसार माधवचा स्वभाव असा आहे की तो प्रतिउत्तर करत नाही. त्याचा मी गैरफायदा घेतो. त्याचं पाणीच मी तोडतो किंवा त्या आंघोळीला सुद्धा बिचारायला प्यायला सुद्धा घरात पाणी नसतं. अशा अनेक गोष्टी मी करतो. आणि त्या क्षणापर्यंत करतो जोपर्यंत तो एकटा असतो. ज्या क्षणी ही भूतं सगळी त्याच्या मदतीला येतात आणि ते सगळे माझी कशी वाट लावतात, ही गंमत पेइंग होस्टमध्ये बघण्यासारखी. वा.